तू बोलून घे. थोडा वेळ पॉज करू का? अच्छा. नमस्कार. आपण दोघी नमस्कार. नाही आहेत ना. हा. अरे वा. तर का होस्ट केले? हो नाही मी याच्यावरनं करते लॉग इन त्याच्यावर ना. वरून त्या मोबाईल वरनं केलाय. पटकन करते कुठे केलं. बरं. ओजस्वी 2 कडे का ग? मॅम ते लॅपटॉप प्रॉब्लेम आहे. होय का? शुभ संध्याकाळ मॅम. शुभ संध्याकाळ. संध्याकाळ. शुभ संध्याकाळ मॅम.
झाली सगळ्यांची परीक्षा. आज सुरभीची परीक्षा संपली का? संपली. आली. त्या योगाचा क्लास असतो ना 6 ते 7. हो हो, सांगितलं ना. आता झालं किती दिवस आहे तो काय? तो काय कायमच आहे क्लास. हो का? अच्छा अच्छा. रेग्युलर आहे. 3 दिवस. ठीक. चिन्मय पण आलाय. चिन्मय. सुरभी, कसे झाले पेपर? कशी झाली परीक्षा? चला व्हिडिओ ऑन करा. जॉईन होते पटकन. कोण कोण आले आज? अरे वा. तेजस्वी, होळी पण आली ओवी, वेळेत. होळी आज वेळेत आली. पार्थ, चिन्मय. झालं. मी लीव करते. मॅम, तुम्ही विचारलं होतं ना की पेपर कसा झाला. छान झाला. काय पेपर होता आज? शेवटचा आज होता की कालच होता? काल होता कन्नडाचा. कन्नड. निर्मिती, रिझल्ट लागला का? हो मॅम. एवढा फास्ट? नाही, 28लाच लागला. पुन्हा शाळा सुरू झाली का? नाही, बरं झालं. असते ना काही काही जणांची पहिले 10-15 दिवस शाळा असते आणि त्याच्यानंतर मग पूर्ण एप्रिल शाळा असते की? असंच काहीतरी. माझी आधी होती ब्रिज कोर्स म्हणून एप्रिलची शाळा, पण कॅन्सल केली. कारण 9th ग्रेडना त्यांचा पोर्शन संपायचा होता म्हणून. हो, बरं बरं. चला, पार्थ पण आला, चिन्मय आला. चला, प्रार्थनेने सुरुवात करू. काय प्रार्थना? आज एकेकालाच म्हणायला लावा, ते जरा गोंधळ ते होतो. काय ऐकू येत नाही. बरोबर आहे. म्हणा सगळ्यांनी म्यूट राहा, म्यूट राहून म्हणा. आणि ठीक आहे. कोण आहे आज? जिया आहे. जियाने म्हटलीच नाही बरेच दिवस झाले ना. जिया, व्हिडिओ ऑन करा. हो मॅम. जिया, ओवी आणि चिन्मय. चिन्मय, ठीक आहे. चिन्मयला आठवते का पण? चिन्मय प्रार्थना आठवते का? ओवी पण नसते बऱ्याचदा. जिया, तुझा व्हिडिओ ऑफ आहे बघ. चिन्मय व्हिडिओ ऑन आहे. काय माहिती दिसत मला नाही तर. तू? नाही, जिया दिसत नाहीये. नाही ना, तेच तर. मॅम, रिजॉईन करून बघते. करून बघ तोपर्यंत. मग ठीक आहे, चालेल. पहिलं कडवं ओवी म्हणेल, दुसरं कडवं चिन्मय, आणि तिसरं कडवं जियाला सांगू. ठीक आहे? काय चिन्मय, कुठे होतास? परीक्षा संपलीच नाही का? हो मॅम, संपली. आज रिझल्ट होता. मग जिलेबी वाटणार आहे की पेढे वाटणार आहे? तुम्ही इकडं कोल्हापुरात या की. बर, येतो आम्ही. ठीक आहे. बापून बरोबर पाठवा मला. हा, बापू आहेत कोल्हापुरात. पाठवतो मॅम. पाठव, चालेल. भेटणार आहे मी बापूंना 20 तारखेला. जिया, नाही येत आहे का व्हिडिओ? ठीक आहे, तू तिसरं कडवं म्हण पण. ठीक आहे, प्रार्थनेचं. हो मॅम. ओवी पहिलं, चिन्मय दुसरं आणि जिया तिसरं. चला, सुरू करा. हात जोडा, सगळ्यांनी छान बसा. दिवे नाहीत का तुझ्याकडे जिया? मॅम. लाईक करंट नाहीये? मॅम आहे. हो, ब्लॅक दिसते का? हो ना. बरं, प्रार्थना म्हणून झाल्यावर पुन्हा जॉईन करून बघशील. चल, ओवी. ठीक आहे मॅम.
हीच आमुची खाली घ्या, तोंडावर नाही प्रार्थना. ठेवायचं. जरा ह्याच्या नाकाजवळ काय हात ठेवतात असे ठेवत असतात खाली. छातीशी ठेवायचा असतो नमस्कार, असे हृदयाशी. हृदयाशी. आता म्हण. ठीक आहे. हा. हीच आमुची प्रार्थना अन हेच आमचे मागणे, मानसाने मानसाशी मानसा सम मागणे. हीच आमुची प्रार्थना, धर्म जाती प्रार्थ भाषा द्वेष सारे संपू दे. एक निष्ठ एक आश एक रंगी रंगू दे. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे, मानसाने मानसाशी मानसा सम वागणे. हीच आमची प्रार्थना. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी, सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी. तोवरी देई आम्हाला काजव्याचे चांदणे, मानसाने मानसाशी मानसा सम वागणे. हीच आमुची प्रार्थना. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले, पाऊले चालो पुढे जे थांबले ते संपले. घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे, मानसाने मानसाशी मानसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना. बरोबर झाली का प्रार्थना म्हणून आज? कुणाला कळली चूक सांगा पटकन. सांग ओवी. अनम्यूट कर ना ओवी, हँड राईज केला. काय हा सांग, काय चुकलं? काय चुकलं? मॅम आता लक्षात नाही. आता लक्षात नाही. बरं, निर्मिती सांगणार आहे. काय निर्मिती, कुणाचं काय चुकलं? मॅम मी ते आता शोधते, सगळं रिकाप करते. आता कुणाचं लक्षच नव्हतं, म्हटली सोबत. मॅम मी सांगू? सांग. मॅम ते काजव्यांचे चांदणे म्हणला, मग काय असायला हवं होतं? चांदणे, जागणे. ओवी, तू आता पुढच्या याच्यामध्ये 2 वेळा म्हणून दाखवायची प्रार्थना, ठीक आहे? ओवीने पण चूक केली ना. सुरुवात अडखळली, ती चूक नाही केली पण अडखळली. म्हणजे असं आता कसं असं व्यवस्थित सुरळीतपणे म्हटलेली पाहिजे झाले ना. आता आपण 4-5 वर्ष होतील आपल्या शाळेला. फ्लुएंसी नाहीये ना, फ्लुएंटली पाहिजे ना. जिया बघा कशी ट्यून मध्ये म्हणते, तुम्ही का नाही म्हणत सगळे तसं? सहजपणे म्हणता आली पाहिजे आता प्रार्थना. आणि सगळ्यांनी ना न आणि न ते बघा काय आहेत शब्द अक्षर, सगळं उलट तुम्ही. बरोबर. चिन्मय कुठून ऍडमिट झाला आता पुन्हा? चिन्मय लेफ्ट झाला, पुन्हा हे झाला. नाही, इकडे ऍड झाला, तिकडे काय डिव्हाइस बदलला असेल. नाही ना, दिसत नाही आता. आता जॉईनिंग होत आला, ठीक आहे. हा हा, चिन्मय अनम्यूट कर. कळलं का तुला तू काय चुकीचं म्हटलंस? हो मॅम. आणि प्रत्येक शब्दाला अर्थ आहे की नाही? तुम्ही मग चुकीचं बोललात तर ते अर्थ पण चुकीचा होईल की नाही? आता काजव्यांचे जागणे आहे, तिथे तू चांदणे म्हणालास. हा, तर काजव्यांचं चांदणं असतं का? आणि काजवे कधी चमकतात, काजवे कधी दिसतात आपल्याला? मॅम अंधारात दिसतात. हा, मग अंधाराच्या वेळेस ते चांदणा असेल तर अंधार असेल का? हा, नाही चांदणे आपण काजव्यांचे जागणेला अर्थ पूर्ण बनवतोय ना,
हो पण ना. मग आता रात्रीचं जागरण करणारे जे काजवे आहेत ते रात्री चमचम करतात, म्हणजे ते जागत असतात. ठीक आहे, म्हणून मग काजव्यांचे जागणे. कळलं? आणि शुभ्रतेचे चांदणे आहे ना. चिन्मय, जियाचं तो ऑनच होत नाही. पार्थ आहेस का रे? झोप लागेल मग तुला. व्हिडिओ ऑन कर. आहे मी मॅम. व्हिडिओ ऑन कर. जिया पण नाही दिसत. सेम दोघांचं तसंच दिसतंय, जिया आणि पार्थ. थोडंसं इंटरनेट प्रॉब्लेम आहे म्हणून हा, मी म्हणून हा ठीक आहे. इंटरनेट प्रॉब्लेम तर बंगलोरवाल्यांना व्हायला पाहिजे पावसामुळे. पाऊस पडतो इकडं. तुमच्याकडे पाऊस पडतोय आता? नाही, या साईडला थोडासा हवा आहे, पण पाऊस कुठे पडला ते नाही माहिती. चला पुस्तकं काढा सगळ्यांनी. काही लिहिण्याची प्रॅक्टिस केली की नाही? चला पहिल्या धड्याचे प्रश्नोत्तर घेऊ आपण, की शेवटच्या धड्याच्या पुन्हा घ्यायचे आणि मग मागे यायचं. काय करायचं सांगा. पुढे जाऊया ना. पहिल्यापासून मागे समोर जाऊया. ठीक आहे, चालेल. त्या डायरेक्ट प्रश्नोत्तरामध्ये जाऊया, म्हणजे रिव्हिजन होऊन जाईल धड्यांची. किती तारीख? 3 4 आज. आजची 4. हो. 4. अन्नघातिका नाही आल्या, ओजस्वी आली, निर्मिती आली, सुरभी आली, आधी नाही आला, रियल पूर्ण हे नाही आली, पार्थ आलाय, वृषधर नाही आली, ओवी आली, चिन्मय आलाय, जिया आली. सगळ्यांनी मराठीतला विसरा. हा, अनघाद्विका त्या विसरून 7:30 विसरतात त्या. काढला धडा? काढला का धडा? काढला का पोरांनो? विद्यार्थ्यांनो, धडा वाचायचा नाहीये आपल्याला, प्रश्नोत्तर करायचे डायरेक्ट. लिहिले का सगळ्यांनी? कोणी कोणी लिहिले नाही सांगा मला. लिहिले सगळ्यांनी? सगळ्यांचे लिहून झाले? ओबी झाले का लिहून? पार्थ, जिया तुला मी पोस्ट करायला सांगितलं होतं का ग? जिया ले आले. बघ आता स्टार्ट होते का तुझा व्हिडिओ? हो मॅम. चला, पान 2. सांगा, पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करू आपण पटकन. एकेकाने वाचा आणि उत्तर सांगा, मग काय. पहिल्या धड्याच्या मध्ये आता 2 आहे बघा. चालेल. चिन्मय, तू काय PDF काढला नाही है ना? तुझा पूर्ण सत्र PDF शिवाय आणि IQ माहितीवर गेलं का रे? वाचलं काहीच नाही चिन्मय? काय रे? मग आता तू कसं करशील? पर पुढच्या शुक्रवारी परीक्षा ठेवली आपण. मॅम कसली? ऍबसेंट नाही राहायचं. आपले 5 धडे झाले शिकून. PDF पाठवलेली आहे, ते पहिले 5 धडे करून घे व्यवस्थित वाचून. मॅम, आपण दुसऱ्या धड्याचे लिहिले आहेत का प्रश्नोत्तर? आता धडा घेतला तर लिहिलेस ना? तुम्हाला लिहायला सांगितले होते, आता हे आम्हाला काय माहिती तुम्ही लिहिले की नाही. मी सगळे लिहिले. चला पहिल्या धड्यापासून सुरुवात करूया पटकन. जिया, तू हँड रेस केलाय, बोल ग.
माणसे सांगायचं होतं. हो सांग. शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ डॅश युगाचा होता. मध्य. बर. दुसरं. शिवाजी दुसरं पण. महाराजांनी डॅश स्वराज्य निर्माण केले. महाराष्ट्रात. व्हेरी गुड. ओके. दुसरा प्रश्न कोण सांगेल? सुरभी लिहिलास का? मॅम. जोड्या लावा. हा मॅम, केलंय. सांग. विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय. अहमदनगरचा सुलतान निजामशाह. विजापूरचा सुलतान आदिलशाह. ठीक आहे. एका वाक्यात उत्तरे लिहा. पहिला प्रश्न. मॅम. एक सेकंड. अजून आहे आपल्याजवळ भरपूर, त्यामुळे आता निर्मिती सांग. प्रजेच्या कल्याणासाठी राज्य करण्याच्या राजांनी नावे लिहा. हे थांब एक मिनिट. निर्मिती घाई घाईत किती वाजते आता? राजांची आहे ना तिथे. चला न म्हणायचं का? निर्मितीला चिरमिती म्हणायचं का? नाही. नाही ना. मग व्यवस्थित वाच बघून. प्रजेच्या कल्याणासाठी राज्य करणाऱ्या राजांची नावे लिहा. सांग. एक अकबर आणि 2 कृष्णदेवराय. बर. हा दुसरा प्रश्न ओजस्वी. शिवाजी महाराजांनी कोणते कार्य हाती घेतले? शिवाजी महाराजांनी रायतेला सुखी करण्यासाठी शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापण्याचे पवित्र कार्य हाती घेतले. छान. खूप छान. कळलं का? बाकीच्यांनी काय लिहिलं? पुढे लिहिलं अजून उत्तर सांगा जरा. ओवी लिहिलेस का? उत्तर लिहिले का? मग आता ते मार्क तरी कर ना मग. रयतेला सुखी करण्यासाठी स्वराज्य स्थापनाचे पवित्र कार्य त्यांनी हाती घेतले, हे उत्तर आहे. त्याचं उत्तर, ते उत्तर ओजस्वीनी छान व्यवस्थित एका छान वाक्यात मांडलं. ठीक आहे. सुरभी तू सांग सेम त्याचंच उत्तर. शिवाजी महाराजांनी कोणते कार्य हाती घेतले? शिवाजी महाराजांनी रयतेला सुखी करण्यासाठी स्वराज्य स्थापण्याचे पवित्र कार्य त्यांनी हाती घेतले. आता त्यांनी पुन्हा लिहिशील का? शिवाजी महाराजांनी लिहिल्यावर बघ बरं. पुन्हा तू त्यांनी हे वापरशील का सर्वनाम? तू शिवाजी महाराजांनी सुरुवात केली. मग शिवाजी महाराजांनी रयतेला सुखी करण्यासाठी स्वराज्य पवित्र कार्य हाती घेतले. ठीक आहे. चालेल. ओके. सापडलं का ओवी उत्तर? पेज नंबर 1 वर दुसऱ्या पॅराग्राफ मध्ये, सॉरी 1 2 4th पॅराग्राफ किंवा राईट साइडचा सेकंड पॅराग्राफ. सापडलं? वाच बरं पुन्हा. शिवाजी महाराजांनी हे सारे पाहिले, तिथून वाच. शिवाजी महाराजांनी हे सारे पाहिले, रायतेला सुखी करण्यासाठी स्वराज्य स्थापनेचे पवित्र कार्य त्यांनी हाती घेतले. ठीक आहे, समजलं? त्याच्यात आता मार्क करून ठेवा आणि लिहून काढा मग, म्हणजे अभ्यासाला बरोबर पडेल. आज लिहून काढ बसून. परीक्षा संपली आहे ना, किती दिवस झाले? तिसरा प्रश्न. पार्थ सांग उत्तर. पार्थ आहेस का? बरं. ओजस्वी सांग. शिवाजी महाराजांनी कोणाशी झुंज दिली? शिवाजी महाराजांनी रायतेवर अन्याय करणाऱ्या जुलमी राजवटींशी झुंज दिली. छान. खूप छान. राजवटींशी किंवा सत्तांशी, हो ना?
जुलमी राजवटींशी किंवा जुलमी सत्तांशी. सापडलं का ओवी उत्तर? हा, वाच बरं, पहिल्याच्या 2 ओळी वाच बरं त्या उत्तराच्या. तसेच रायतेवर अन्याय करणाऱ्या सत्ताशी शिवाजी महाराजांनी झुंज दिली. करणाऱ्या सत्तांशी, सत्ता, सत्ता म्हणजे जास्त सत्ता, एकच सत्ता नाही, सत्तांशी. ओके, असं म्हटलेलं आहे त्याच्यात. ठीक आहे. वेगळा शब्द ओळखा. निर्मिती. प्रश्नोत्तर चालू आहे आपले. कुठे गेली होती जागा सोडून? मॅम कोणीतरी दाराचे चालू होतं. बरं, आता ठीक आहे. सापडलं का? वेगळा. तू लिहिलंस का? हे उत्तर लिहिले का? प्रजेच्या कल्याणासाठी राज्य करणाऱ्या राजांची नावे लिहा. हा, शिवाजी लिहिलंय. महाराजांनी कोणते कार्य हाती घेतले? हा, शिवाजी महाराजांनी कोणाशी झुंज दिली? ठीक हा, आहे. लिहिलंय. आता वेगळा शब्द ओळखा सांगा. वेगळा शब्द ओळखा. हा, अस्वराज्य, गुलामगिरी, स्वातंत्र्य, गुलामगिरी. गुलामगिरी. ठीक आहे. दुसरा. रयत, प्रजा, राजा, राजा. हम्म चालेल. चला आता दुसऱ्या धड्याकडे जा. चिन्मय, तू एक काम कर ना, तू पीडीएफ ओपन कर ना दुसऱ्या कुणाच्या मोबाईलवर वगैरे. तू कुठून बघतोयस? मॅम मी आयपॅड वरनं बघतोय, पण मॅम पीडीएफ म्हणजे ग्रुप बाबांच्या फोनवर, आणि बाबा अजून ऑफिसवरनं घरी यायचे. अजून नाही आहे का कोणी? मॅम नाही अजून. त्या आयपॅडच्या याच्यावरच व्हॉट्सअप नाही येते का तुझ्या याच्यात? येऊ शकत नाही का? त्याच्यात डाउनलोड करून घ्यायची होती पीडीएफ. फोन करावा लागेल. पीडीएफ त्याच्यात डाउनलोड करून घ्यायची होती ना. किती दिवस झाले? आता आपला शेवटचा वर्ग चालू आहे आणि तुझ्या जो काहीच नाहीये. कधी वाचशील मग हे? प्रश्नोत्तर करायचे आहेत. त्याच्या 5च धडे आहेत, त्यामुळे होऊन जातील तुझे. तुला लवकर लवकर वाचता पण येईल. ठीक आहे. हा, शुक्रवारी ऍबसेंट नाही. हा, बघतो मॅम, करतो पीडीएफ मध्ये. हा, कर अभ्यास. ठीक आहे. हा, चला दुसरा धडा, संतांची कामगिरी. रिकाम्या जागा भरा. पार्थ आहेस का? जिया, चला पुन्हा रिकाम्या जागे योग्य शब्द भरा. नाही, थांब एक मिनिट, तू नको सांगू. ओजस्वी, तू सांग. संत नामदेव विठ्ठलाचे निस्सिम भक्त होते. विठ्ठलाचे. गुड. बघा बरं, त्याच्यात ऑप्शन दिलेले नाही आहे, त्यामुळे तुम्हाला जरा वाचून लिहावं लागणार आहे. दुसरं. ज्ञानेश्वरांनी तरुण वयात पुण्याजवळ आळंदी येथे जिवंत समाधी घेतली. आळंदी. निर्मिती आहेत का तुझ्या उत्तर लिहिलेले? बघा आता पटकन, ती सांगते आता, लवकर लवकर लिहून काढा सगळ्यांनी. तिसरं. संत तुकारामांनी आपल्या वाटणीची कर्जखते इंद्रायणी नदीमध्ये डुबवली. इंद्रायणी. बुडवली. बुडवली आहे ना ग? डुबवली नाही, बुडवली. डुबवली. पुस्तकात बरोबर आहे. हा, बुडवली. इंद्रायणीचं स्पेलिंग लिहिता आलं सगळ्यांना? मॅम पहिल्या 2चं काय आहे उत्तर? व्हेरी गुड. कुठे होतीस? ओजस्वी, सांग पहिल्याचं उत्तर काय आहे? विठ्ठलाचे. विठ्ठलाचे. ठीक आहे. दुसऱ्याचं? आळंदी. आळंदी. लिहिलं का निर्मिती? हो मॅम. इंद्रायणी लिहिता आलं का सगळ्यांना? ओवी, इंद्रायणी. द च्या पोटात एक रेष द्यायची आहे खाली. इंद्रायणी. बाणाचा ण लिहायचा आहे. पार्थ आहेस का? पार्थ आहेस का जागेवर? हा, ओजस्वी लास्ट. समर्थ रामदासांनी
बलोपासनेसाठी बलोपासनेसाठी, बल उपासना, बलोपासना. ठीक आहे, म्हण बलोपासना. बलोपासनेसाठी ठिकठिकाणी हनुमानाची मंदिरे उभारली. हनुमानाची. हनुमानाची. कळलं का निर्मिती? सुरभी, तू लिहिलं होतंस का हे सगळं की आता लिहितेस? काय मॅम? शब्द योग्य शब्द लिहा, रिकाम्या जागा भरा. लिहिलं केलं होतंस का तू? हो मॅम. लिहिले होतं, व्हेरी गुड. ओवी, तू ग की आता लिहून राहिली? आता लिहायले. लिहायले. मग लिहून झालं का? लिहिलं का? काय काय लिहिलं सांग पटकन. सांग पटकन उत्तर, लवकर लवकर सांग काय लिहिलं. मॅम पहिल्याचे मी विठ्ठलाचं लिहिलं, नंतर Very good. दुसऱ्याचं आळंदी, तिसऱ्याचं इंद्रायणी आणि चौथ्याचं लिहायचे. काय सांगितलं चौथ्याचं उत्तर? कोणाचे मंदिर उभारले? ओजस्वी, काय सांगितलं का उत्तर तू? हनुमानाची. हनुमानाची. ठीक आहे, लिही पटकन. झालं सगळ्यांचं? पार्थ, अरे पार्थ कुठे काय गेला की काय आहेच नाही? ठीक आहे, पुन्हा मग विचारेल काय लिहिलं म्हणून. पार्थ, ये जागेवर ये. जिया, चला जिया, आता आपण इथे आलो. हो मॅम. प्रश्न उत्तर सांग. पहिल्या प्रश्नाचं उत्तर. श्रीधर स्वामींना श्री चक्रधर स्वामींना. श्रीधर आहे का ते? मॅम, श्री चक्रधर स्वामींना कोणते भेदभाव मान्य नव्हते. श्री चक्रधर स्वामींना स्त्री पुरुष जातीपाती हे भेदभाव मान्य नव्हते. लिहिलं का सगळ्यांनी हे उत्तर? पेज नंबर 3, श्री चक्रधर स्वामींच्या पॅरेग्राफ मध्ये जा. ओवी कुलकर्णी, व्हिडिओ ऑन ठेव आणि मला कळेल तू बघ शोधतेस. निर्मिती, सापडलं का उत्तर? मॅम शोधते आहे ना, श्री चक्रधर स्वामींचा पॅरेग्राफ आहे, त्याच्यातच उत्तर आहे ना. स्त्री पुरुष पटकन तर दिसत आहे. स्त्री पुरुष. श्री चक्रधर स्वामींना कोणते भेदभाव मान्य नव्हते? श्री चक्रधर स्वामींना स्त्री पुरुष जातीपाती हे भेदभाव मान्य नव्हते. दिसलं? अंडरलाईन करून ठेवा तिथे, किंवा अ लिहून ठेवा ब्रॅकेट मध्ये करून, आणि नंतर लिहून काढा. दुसरा प्रश्न सापडलं सगळ्यांना उत्तर? सुरभी? हा ठीक आहे, चालेल. ओजस्वी, दुसरा प्रश्न का? संत नामदेवांनी लोकांच्या मनात कोणता निर्धार निर्माण केला? संत नामदेवांनी धर्मरक्षणाचा व भक्ती मार्गाचा खंबीर निर्धार लोकांच्या मनात निर्माण केला. छान. हे आहे पान नंबर 4 वर, पेज नंबर 4 वरच्या तिसऱ्या ओळीमध्ये बघा, वरून तिसऱ्या ओळीमध्ये. आणि त्याला स्वतःच्या वाक्यात लिहायचं आहे व्यवस्थित. प्रश्नाप्रमाणे उत्तर आलं पाहिजे. अर्ध उत्तर प्रश्नातच असतं. संत नामदेवांनी लोकांच्या मनात कोणता निर्धार निर्माण केला? कोण सांगेल आता? उत्तर बनवून तयार करून सांग निर्मिती. धर्मरक्षणाचे नंतर काय होतं? बरोबर सांग. अगं त्याच्यातच आहे ना, धर्मरक्षणाचा व भक्ती मार्गाचा. तुझं पुस्तक नाही आहे का? आहे ना. मग त्यातच मार्क करून ठेव ना, नंतर लिहून काढ. सुरभी, वाच बरं उत्तर. संत नामदेवांनी लोकांच्या मनात कोणता निर्धार निर्माण केला? संत नामदेवांनी धर्मरक्षणाचा व भक्ती मार्गाचा खंबीर निर्धार लोकांच्या मनात निर्माण केला. ठीक आहे, चालेल, छान. कळलं? जिया, पुढचा प्रश्न सांग. संत
एकनाथांनी लोकांना कोणता उपदेश केला? हम्म अम, संत एकनाथांनी कोणताही उच्च नीच भेदभाव मानू नका असा लोकांना उपदेश केला. ओके, असं एवढंच आहे का ग? हो मॅम. बरं, कोणताही उच्च नीच भेदभाव मानू नका असा त्यांनी लोकांना उपदेश केला. बरं, ठीक आहे. सगळ्याच संतांचे उपदेश थोडेफार सारखेच होते. बरं, का बरं हे संतांनी उपदेश केले? काय काय गरज भासली त्यांना उपदेश करायची? सांगा बरं जरा. जिया, सांग मला, का बरं गरज भासली त्यांना हे उपदेश करायची संतांना? काय होता काळ, तेव्हाची परिस्थिती कशी होती? मॅम, त्या काळात लोकांच्या मनात असं भेदभावाचं खूप हे होतं. भेदभाव आणि होता. त्यांचं असं कास्ट सिस्टम पण होतं. म्हणून संतांनी सगळ्यांना सांगितले की असं भेदभाव, जातीपाती असं काय विचार करू नका, सगळे एकच आहेत. सगळेच एकच आहे, सगळेजण समान आहेत. आणि अंधविश्वास, अंधश्रद्धा पण खूप होत्या लोकांमध्ये. ठीक आहे, तर सापडलं काय उत्तर? पेज नंबर 5 संत एकनाथांच्या याच्यामध्ये जा, पॅराग्राफ मध्ये. हे बघा इथे खाली आहे, इथे चौथ्या ओळीवर 4th लाईन. कोणताही उच्च नीच भेदभाव मानू नका असा त्यांनी लोकांना उपदेश केला. सापडलं का? निर्मिती? हो, सापडला. व्हेरी गुड. ओवी, तुला? चिन्मय, तू ऐकून ऐकून पाठ केल्यासारखं करूनच ठेव. आताच आपण रिव्हिजनच करतोय, म्हणजे तुझा अभ्यास पण होऊन जाईल. वाटल्यास तू वही पेन घे आणि लिहिणं पण चालू कर सोबत सोबत. तुला फास्ट लिहिता येतं ना? काय नंतरचा प्रश्न कोणता आहे? ओजस्वी, लिहिलंस का? हो मॅम. सांग. समर्थ रामदासांनी कोणता संदेश दिला? समर्थ आहे चळवळीचे, जो जो करील. ओजस्वी, नीट वाच. सामर्थ आहे चळवळीचे. समर्थ झालं तर सगळीकडे समर्थ का? ठीक आहे, सामर्थ्य. सामर्थ्य. म्हण. सामर्थ्य. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे. हा संदेश समर्थ रामदासांनी दिला. जो जो चळवळ करील त्याचाच तो समर्थपणे दुष्टांचा पराभव करू शकेल, असा त्यांचा संदेश होता. ठीक आहे, चला, लिहिलं का? सगळ्यांना मिळालं का उत्तर? 6 पेज नंबर 6 वर. निर्मिती? सुरभी, झालंय लिहून उत्तर? सांग बरं उत्तर काय लिहिलंस? समर्थ रामदासांनी कोणता संदेश दिला? समर्थ रामदासांनी सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे. हा संदेश समर्थ रामदासांनी लोकांना दिला. व्हेरी गुड, छान. पुढचं आता 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. मॅडम 1 सेकंद घेता? लिहिलंय का कोणी? उत्तर लिहिलंय? वाचा प्रश्न कुठला आहे? 2-3 वाक्यात उत्तरे लिहा. निर्मिती, वाच प्रश्न. मी या पाठाची नाही लिहिली. प्रश्न तरी वाच. संत ज्ञानेश्वर झोपडीत दार बंद करून का बसले? कोणाला माहितीये? तुला गोष्ट माहितीये का? ही ताटी उघडा ज्ञानेश्वरा, त्याच्यावर अभंग लिहिला तिने, मुक्ताबाईनी.
मग ती गोष्ट माहितीये का तुम्हाला? धड्यात तर आहेच. हम्म. कोणी लिहिलंय? ओवी लिहिलंयस? मॅम मला उत्तर सापडला. नाही वाचा. मग. ज्ञानेश्वर एकदा भिक्षेची झोळी घेऊन गावात गेले, पण कोणी त्यांना भिक्षा घातली नाही. म्हणून संत ज्ञानेश्वर झोपडीत दार बंद करून बसले. नाही नाही नाही, एवढंच आहे का सांग? 2-3 वाक्यात लिहायचंय. एवढंच कारण झालंय का? पुढे पण आहे ना, सगळीकडे त्यांना वेडे वाकडे बोल ऐकावे लागले. त्यांच्या बालमनाला खूप दुःख झाले. ते आपल्या झोपडीत आले आणि झोपडीचे दार बंद करून आत दुःख करीत बसले. मॅम मला मिळालं उत्तर. लिहा माता. कोणाकोणाचं लिहून झाले? ओजस्वी लिहून झाले तुझं? हो मॅम. पुढचा वाच प्रश्न. संत तुकारामांनी लोकांच्या मनावर कोणता संदेश बिंबवला? सांग. जे का हम्म, रंजले हम्म, गांजले हम्म, त्यांसी म्हणे, जो आपुले हम्म, तोची साधू हम्म. ओळखावा, देव तेथेची जाणवा. जाणवा. आता हे बघा 2-3 वाक्यात म्हटलंय की नाही, म्हणून मग कुठून लिहायचं? संत तुकाराम लोकांना दया, क्षमा, शांती यांची शिकवण देत समतेचा उपदेश करत. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे, जो आपुले तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा, हा संदेश त्यांनी लोकांच्या मनावर बिंबवला. 2-3 वाक्य लिहायचे की नाही, म्हणून वरपासून सुरुवात करायची. हा, कळलं ओजस्वी? कोणी कोणी लिहिलंय आणि कोण कोण आत्ता लिहितंय? मराठी जियाचे झाले आहेत लिहून. जिया, तुझे प्रश्नोत्तर लिहून झाली आहेत ना? मॅम कुठे कोणता? लिहिता? 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. संत ज्ञानेश्वर झोपडीत दार बंद करून का बसले? बरं, याचं उत्तर सगळ्यांना झाले तर त्यांनी मार्क केलं का? ज्यांचं लिहून झालं नाही त्यांनी? कोणत्या पेजवर होतं ते? ते झालं. पेज नंबर 3 वरती तीन होतं. वर. शेवटचा चार पाठ. आहे. संत ज्ञानेश्वर 3 वर आहे का? चार आहे. नाही, ज्ञानेश्वर नाही. हा, ज्ञानेश्वर 3 वर आहे. नाही, चार. 4. हम्म. आता तुकारामांचं चाललंय. हो हो, कळलं मला. पण सापडलं होतं उत्तर ते ज्ञानेश्वरांचं मार्क करून ठेवलं, लिहिलं नसेल. लिहायला तर वेळ नाही यांना आता. लिहून काढा नंतर. त्याचे मार्क करून ठेवा तिथे व्यवस्थित. आताच ते आणि आता संत थोडं तुम्ही ना जास्त उत्तर लिहायला शिकायचं, म्हणजे तुम्हाला दुसऱ्या विषयांचं उत्तर लिहिताना पण हे होईल. प्रत्येक उत्तराला काहीतरी ओपनिंग स्टेटमेंट, मग खरं उत्तर आणि मग क्लोजिंग स्टेटमेंट असं पाहिजे. ओके, सगळ्या विषयांचं लिहिताना सुरुवात, मध्य आणि शेवट. शेवट. जिया लिहिलंयस का? उत्तर मध्ये तुकारामांचं पाहिजे, उत्तर पण त्याचा संदर्भ पहिल्यांदा द्यायचा. मॅम 2 ते 3 वाक्यात नाही. काय लिहिलंस मग सांग ना, त्याला कन्वर्ट करशील नंतर. सांग काय लिहिलं उत्तर. मॅम 2 ते 3 वाक्यात सगळे संपवले नाही. खरं आन्सर तेच आहे ना. संत ज्ञानेश्वर एकदा भिक्षेला झाली झोली, ते वाक्य ना. ओळ आहे तो, ओळ लिहिये का ते? झोळी. हा, हे कळलं ना, हे सांगितलं ना मॅडमनी. हे तर पूर्णच उत्तर लिहायचं आहे व्यवस्थित. हो मॅम. ठीक आहे, तुकारामांचं सांग. संत तुकारामांनी लोकांच्या मनावर कोणता संदेश बिंबवला? तर कुठून सुरुवात कराल तुम्ही? संत तुकाराम लोकांना दया, क्षमा, शांती यांची शिकवण देत हम्म, तेच ना. समतेचा ओके. समतेचा उपदेश करत.
आणि मग हा संदेश त्यांनी तिथपर्यंत लिहायचा आहे का? हो मग काय, हो मॅम. बोल ना मग पुढचं पण. बाकीच्यांनी मार्क करा. हा सुरभी सांग बरं उत्तर, काय काय लिहिशील? संत तुकारामांनी लोकांच्या मनावर कोणता संदेश बिंबवला? जे का रंजले गांजले त्यांची सुरभी लक्ष कुठे होतं? आता सांगितलं ना कुठून लिहायचंय म्हणून उत्तर. हा तर तुकाराम लोकांना दया, क्षमा, शांती यांची शिकवण देत, हा समतेचा उपदेश करत. पुढे त्याच्या आणि पुढचं मग पण. आणि मग जे का रंजले गांजले त्यांची म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेचे जाणावा. हा संदेश त्यांनी लोकांच्या मनावर बिंबवला. बोला, हे छान आहे बरं वाक्य. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तो तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. छान अभंग आहे, ऐका अभंग तुम्ही. आहे याच्यावर, सुंदर अभंग पण. ठीक आहे, तसं म्हणताना पण असं छान पद्धतशीर म्हटलं की ते लक्षात पण राहतं. थोडस लईत म्हणायचं म्हणजे लक्षात राहतं, म्हणजे लिहिता पण येईल. ठीक आहे, ओवी कुलकर्णी, मिळालं उत्तर? हा ठीक आहे, ओके चालेल. चला पुढच्या धड्यावर जाऊया. भोसल्यांचे कर्तबगार घराणे. आता याची सगळी उत्तर व्यवस्थित लिहिलेली असायला पाहिजे. आपण त्या दिवशी लिहायला पण सांगितली होती मी. हा तू लिहिलेस का ओवी? उत्तर लिहिले की कशाचेच लिहिले नाही ग? लिहिले याचे? हो मॅम, ह्याचे मात्र लिहिलेले आहेत. बरं सांग मग. चला, रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा. चला, सगळीचकडे पर्याय असतील असं कंपल्सरी नाही आहे, काही काही ठिकाणी नसतात पण, त्यामुळे धडा वाचायची गरज असते. हा महाराष्ट्रातील शूर घराण्यापैकी वेरूळचे मोरे घराणे मोठे पराक्रमी निघावले. कोण नाही, सांगेल? भोसले. कुठे लक्ष होतं मग? हा मॅम ऍक्च्युली माझ्या बुक मध्ये 2 टिक केला गेलं होतं. मग तू एक कर बरोबर. त्याला काय असायला पाहिजे उत्तर मग? भोसले. व्हेरी गुड. चला दुसरं, त्याचं दुसरं वाच पटकन. बाबाजी राजे भोसल्यांनी मालोजी व डॅश हे 2 मुलं होते. भोसल्यांनी आहे का ग? विठोजी. त्याला आकार असताना त्याला इकार का बरं करते? बाबाजी राजे भोसल्यांनी आहे का ते? भोसल्यांना. हा, मालोजी व विठोजी. हा पुढचं. निजामशाह डॅश हा कर्तबगार निजामशहा. निजामशहाचा निजामशाहचा डॅश हा कर्तबगार वजीर होता. मल्लिकांबर. व्हेरी गुड, चालेल, छान. पार्थ, तू लिहिलायस का पुढचं? आज काहीच बोलला नाहीस का रे? बरं नाही आहे का तुला? आहे बरं. बरा आहेस ना? हा मग चला, नाते संबंध लिहा. मालोजी राजे, विठोजी राजे. कोण होते? एक मिनिट. मालोजी राजे विठोजी राजे भाऊ होते. भाऊ. मॅडम भाऊ की एकच सिंगल भाऊ? भाऊ. भाऊ. हा आता भाऊ होतो ना. हा, भाऊ आणि डॅश भाऊ. भाऊ. दोघं दोन कोण भाऊ. होते? तर भाऊ होते. हो, व्हेरी गुड. शहाजीराजे आणि लखुजीराव जाधव. जावई सासरे. जावई आणि सासरे. छान. आणि ते पण बघायचं बरं, जे पहिलं असेल तेच आपण पण पहिलं लिहायचं. शहाजीराजे जावई आहे तर पहिलं जावई लिहायचं. बरोबर सांगितलं तू आता. पण उलट विचारलं तर तसं उलट लिहायचं. काय पहिलं आहे ते पहिलं लिहायचं. निर्मिती, जागेवर बस. पुढचं. शहाजीराजे शरीफजी. मॅम माझ्या लॅपटॉपची बॅटरी कमी आहे, चार्जर घेते. कसं शहाजीराजे शरीफजी कोण होते? भाऊ. भाऊ. छान. बाबाजी राजे, विठोजी राजे. वडील मुलगा. वडील मुलगा. ओके, बरोबर.
वडील आणि मुलगा. छान. निर्मिती झाल्या का तुझं हे करून? सिंदखेडचे कोण? बरोबर. सुरभी तू सांग तोपर्यंत. माझं आलंय. झालंय? बोल मग पटकन. सिंदखेडचे सिंदखेडचे जाधव, फलटणचे घोरपडे, जावई फलटणचे घोरपडे का? घोरपडे नाही, लिंबाळकर. हा. जावईचे मोरे. मोरे, मुधोळचे घोरपडे. मुधोळचे घोरपडे. ठीक आहे, चुकीचं करू नका. हा, जिया सांग प्रत्येकी एका वाक्यात उत्तर. सुरभी तोपर्यंत बघून ठेव. जिया आउट. बरं, ठीक आहे. ओजस्वी लिहिलंयस का? हो मॅम. बोल. कृष्णेश्वराच्या मॅम एक सेकंड. सुरभी तुला मिळते का? थांब, तू शोध तोपर्यंत ओजस्वी. हा, सुरभी सांग पटकन. घृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार कोणी केला? घृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार मालोजी राजांनी केला होता. व्हेरी गुड. हा, निजामशहाने मालोजी राजांना कोणत्या परगण्यांची जहागीर दिली? सांग ओजस्वी. निजामशहाने मालोजी राजांना पुणे व सुपेची परगण्यांची जहागिरी दिली. ओके, सुपेंची नाही, मग परगणे व सुपे. सॉरी, पुणे व सुपे या परगण्यांची जहागीर. या घालायचं मध्ये, या. ठीक आहे, अला या लावायचा. ह्या पुणे व सुपे ह्या परगण्यांची जहागीर दिली. हा, I can't hear anything. सुरभी ई. निजामशाही वाचवण्यासाठी कोण निखराने लढले? निजामशाही वाचवण्यासाठी मलिक अंबर व शहाजी राजे निकराने लढले. ठीक आहे. ओके, छान. सुरभ एक मिनिट. ओजस्वी पुढचा. आदिलशहाने कोणता किताब दिला? मुघलांच्या आदिलशहाने शहाजी राजांना कोणता किताब? शहाजी राजांना सरलक्षर किताब दिला. सरलक्षर नाही, सरलष्कर. सापडलं का ग ओवी उत्तर? तू लिहिलंय ना याचे उत्तर? सरलष्कर. मॅम पहिल्याचे हे पहिल्या प्रश्नाचे उत्तर सांगता का? घृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार कोणी केला? मालोजी राजांनी. मालोजी राजे भोसल्यांनी केला. ठीक आहे, लिह पटकन, लिहून टाक लवकर. मालोजी राजे भोसले यांनी केला. शहाजी राजे आदिलशाही सोडून निजामशाहीत परत का आले? का आले? काय झालं? का बरं आले ते? काय केलं? कुणी काय केलं? सांगू? सांग. निजामशाही सावरण्यासाठी निजामशहाच्या आईने शहाजी राजांकडे परत येण्यासाठी साकडे घातले. तेव्हा शहाजी राजे आदिलशाही सोडून निजामशाहीत परत आले. छान. ठीक आहे, तर हे जे उत्तर आहे हे आहे पेज नंबर 10 वर सर्वात शेवटची ओळ. ठीक आहे, सगळ्यांना ज्यांना मिळालं नसेल उत्तर त्यांनी पटकन शोधून पटकन लिहून काढा. ओजस्वी तू लिहिलं का? निर्मिती? हो मॅम. पार्थ, जिया, ओवी लिहिलं? सारं हे सगळं? हा, ठीक आहे. आता आपल्याला 10 मिनिटं आहे. 10 मिनिटात अजून 2 धडे करायचे आपल्याला. शिवरायांचे बालपण. चला, शिवरायांच्या बालपणवर जाऊ. हा, बोला पार्थ. मला आता शाळेला जावं लागेल, तर मी लिव्ह करू शकतो? हो, लिव्ह करू शकतो. तू लिहिलेस का प्रश्नोत्तर सगळे? हो.
बरं आहे. हा व्हिडिओ सगळ्यांनी पुन्हा एक वेळा बघून घ्या, म्हणजे मग तुम्हाला प्रश्नोत्तर सगळे कळून जातील पुन्हा. हो. ठीक आहे, चालेल, चल बाय. शिवरायांचा जन्म, हा कोण सांगेल, पटकन सांगा. निर्मिती बोल. शिवनेरी. शिवनेरी किल्ल्यावर झाला. आदिलशहाने शहाजीराजांची डॅश प्रदेश जिंकण्याच्या कामावर नेमणूक केली. कोण सांगेल? ओजस्वी सांग. कर्नाटकातील. व्हेरी गुड. जिजामातेच्या उपदेशाने शिवरायांच्या मनात कोणते विचार घोळू लागले? लिहिलाय का जिया याचं उत्तर? नाही मॅम. मग कोणते विचार घोळू लागले? आपण वाचलं ना त्या दिवशी, काय विचार करत होते शिवाजी महाराज की? सांगू. हा सांग. निर्मिती सांग. कोण म्हणाल मी सांगू? निर्मितीच ना की सुरभी म्हणाली? सुरभी म्हणाली का? बरं मग सुरभी सांग. चालेल, दोघी. सांग. दोघी म्हणाल्या. बरं पहिले सुरभी सांग. दुसऱ्या ठीक आहे. प्रश्नाचं. जिजामातेच्या उपदेशाने शिवरायांच्या मनात शूर पुरुषांसारखं पराक्रम करावे असे विचार घोळू लागले. शूरपुरुष, हा छान, ठीक आहे. मोठे झाल्यावर त्यांच्यासारखे पराक्रम करावे. ओके, शूरपुरुषांच्या सारखे पराक्रम करावे असे त्यांना वाटे. ओवी सापडलं का उत्तर? पेज नंबर 13 वर आहे. नेक्स्ट. शिवराय मावळ्यांच्या मुलांबरोबर कोणकोणते खेळ खेळत असत? सोपं आहे. हा काय खेळत? मातीचे हत्ती घोडे बनवणे, हो ना? लिहिलं का ओजस्वी? तू लिहिला हो सुरभी? सुरभी तू लिहिलंस का उत्तर? मॅम कुठलं? दुसरंच. काय खेळ खेळायचे? मॅम मी लिहिलंय मॅम. आणि लपंडाव, चेंडू, भोवरा हे त्यांचे नेहमीचे खेळ. शिवरायही त्या मुलांबरोबर हे खेळ खेळत. हा, पण त्याच्यामध्ये अजून एक टाका ना थोडस. मातीचे हत्ती व घोडे बनवणे, मातीचे किल्ले बनवणे, आणि लपंडाव, चेंडू, भोवरा हे खेळ खेळणे. ठीक आहे, सापडलं का? निर्मिती असा चेहरा का करतेस? पेज नंबर 14, 14 नंबर. लपंडाव, चेंडू आणि भोवरा खेळणे. कुठला प्रश्न चालू आहे आणि कुठल्या धड्याचा? कोण विचारतंय? चौथा. शाळेत असंच करतेस निर्मिती? नाही मॅम, मी डिस्कनेक्ट झाली होती. डिस्कनेक्ट झाली तेच. चौथा धडा. धडा. शिवराय मावळ्यांच्या मुलांबरोबर कोणते खेळ खेळत असत? शिवराय मावळ्यांच्या मुलांबरोबर लपंडाव, चेंडू, भोवरा हे खेळ खेळत असत. ठीक आहे. शहाजीराजांनी निजामशाहीचा त्याग का केला? मी सांगू? हा बोल. लखुजीराव जाधवांची भर दरबारात हत्या करण्यात आली. या घटनेची चीड येऊन शहाजीराजांनी निजामशाहीचा त्याग केला. छान. ओवी कुलकर्णी आहे का उत्तर? हे तयार आहे तुझ्याजवळ? मॅम शोधतीये. पेज नंबर 14 खालून. याला तयार करावं लागतं उत्तर. तू स्वतः तयार कर. निजामशहाच्या चिथावणीने लखुजीराव जाधवांची भर दरबारात हत्या करण्यात आली. या घटनेची चीड येऊन शहाजी महाराजांनी निजामशाहीचा त्याग केला. सापडलं? पेज नंबर 14 वर लेफ्ट साइडचा पॅरेग्राफ. शहाजी राजे मुघल बादशाहीकडे. मिळालं? ठीक आहे. सुरभी, ओजस्वी तुम्हाला सापडलं? हो. ओके. जिया? हो मॅम. व्हेरी गुड. जिजाबाई शिवरायांना कोणाकोणाच्या गोष्टी सांगत? चला याचं जरा उत्तर छान सांगा. 2-3 सांग. मॅम कुठला प्रश्न होता?
हा 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 हा. मी सांगू पहिले आणि मग नंतर विचारायचा प्रश्न कुठला होता. हा बरं थांब, सुरभी सांगते तोपर्यंत. सुरभी सांग, प्रश्न काय होता? मला दिसला. बोल पटकन. म्यूट झाली तू. जिजाबाई शिवरायांना रामाच्या आणि कृष्णाच्या, भीमाच्या आणि अभिमन्यूच्या गोष्टी सांगत आणि शूर पुरुषांची गोष्टी सांगत. जिजाबाई साधू संतांच्या चरित्रांतील गोष्टीही सांगत. ठीक आहे. हा याला जरा व्यवस्थित प्लॅन करून लिहावं पुन्हा. हा असं तुटक तुटक उत्तर नाही लिहायचे. सुरभी तू लिहिलंस का व्यवस्थित ते उत्तर? हो मॅम. वाच. जिजाबाई शिवरायांना रामाच्या व कृष्णाच्या, भीमाच्या आणि अभिमन्यूच्या गोष्टी सांगत. तसेच कधी नामदेवांचे, कधी ज्ञानेश्वरांचे, तर कधी एकनाथांचे अभंग म्हणून दाखवत. पुढे आहे ना अजून, शिवरायांना शूरपुरुषांच्या गोष्टी पण सांगत आहे ना. ठीक आहे, गोष्टी आवडत पर्यंत ठीक आहे. त्याच्यानंतरच आहे ना, जिजाबाई साधू संतांच्या चरित्रांतील गोष्टीही सांगत. हा तर याला ऍड करा त्या याच्यामध्ये, बरोबर ऍड ठीक करून आहे. टाका. ठीक आहे, साधू संतांच्या चरित्रातील गोष्टी सांगत. साधू संतांच्या चरित्रातील गोष्टी. ओके, असा असं वाक्य आहे ते. जिया लिहिलं का? मॅम लिहायलंय. हा. शहाजी राजांनी निजामशहाच्या वंशातील मुलाला निजामशहा म्हणून जाहीर का केले? मी सांगू? सांग. थांब आता 1 मिनिट. सुरभी लिहिलेला आहे का? लिहिलेला आहे का? बोल. वजीर फत्ते खानास व मुघल बादशाहास शह देण्याचा वजीर फत्ते खानास व मुघल बादशाहास शह देण्यासाठी शहाजी राजांनी निजामाच्या वंशातील एक मूल शोधून काढले आणि जुन्नर जवळच्या पेमगिरी किल्ल्यावर त्याला निजामशहा म्हणून जाहीर केले. छान. तर पुन्हा वाच बरं ते वजीर. पुन्हा वाच. वजीर फत्ते खानास व मुघल बादशाहास एक मिनिट. वजीर फत्ते खानास व मुघल बादशाहास असं आहे ते. 2 शब्द आहे. व म्हणजे अँड. व कशाला वापरलाय आपण? व शब्द व जे वापरतो अक्षर ते ऍज अ शब्द म्हणून पण वापरतो. मी व तू, मी आणि तू असं पण. ठीक आहे, कधी वापरलाय का व? आपण इतकं रोजच्या बोलण्यात नाही वापरत. व पण एवढा वापरला जात नाही. आणि म्हणतो ना आपण. हा आपण आणि म्हणतो. तर व म्हणजे आणि व जोडायचं. जोडायचं. कळलं? तू आणि मी, तसं ते मी व तू. वजीर फत्ते खानास व मुघल बादशाहास, किंवा मग तुम्ही आणि लिहिलं तरी चालेल. वजीर फत्ते खानास आणि मुघल बादशाहास शह देण्यासाठी. आता कळलं तुला ते 2 शब्द वेगवेगळे आहे. तू काहीतरी एकत्र करून वाचत होतीस, त्या ऐकताना असं काहीतरी वेगळं वाटत होतं. आता समजलं ना काय लिहायला हवं होतं? ठीक आहे, चालेल. आणि लिहायचं. छान. चला लास्ट चॅप्टर 5 मिनिटात संपवूया. घाई नाही आहे ना? 10 मिनिटात संपवते. चालेल. ओजस्वी, जिया लिहिलाय का तुम्ही याचे प्रश्न उत्तर? मागच्याच याला घेतले की मॅडम. हो, पण तरी आता लिहिले असतील तर पटकन वाचून होतील ना. मॅम मी लिहिले. लिहिलेत आज. मॅम चालेल, 5th ना? हो हो मॅम. कमीच आहेत, होतील 5 मिनिट. 5 मिनिटात. व्हेरी गुड. चालेल. हा गेला निर्णय. शहाजी राजे, चला सांगा जिया. संस्कृतचे गाढे पंडित होते. हा, मावळात राहणाऱ्या लोकांना मावळे म्हणतात. छान. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. शिवरायांना शिकवण्यासाठी शिक्षकांची नेमणूक कोणी व कुठे केली? मी सांगू? निर्मिती सांग. चालेल. शिवरायांना शिकवण्यासाठी नेमणूक शहाजी राजांनी पुण्यात केली. नेमणूक कोणाची नेमणूक? काही वाक्य पूर्ण करणं. काही किती? शिकवण्यासाठी नेमणूक शहाजी राजांनी पुण्यात केली. कोणाची नेमणूक? बोला, ओजस्वी सांग. शिक्षकांची. पूर्ण वाक्य.
शिवरायांना शिकवण्यासाठी शिक्षकांची नेमणूक शहाजीराजांनी केली व बेंगळूरमध्ये केली. असं नाही लिहायचं. शिवरायांना शिकवण्यासाठी शिक्षकांची नेमणूक शहाजी राजांनी बेंगलोर येथे केली. ते काय बंगळुरू काय लिहिलंय ना तसंच लिहा. बंगळुरू जसं लिहिलंय तसंच लिहा. बंगळुरू येथे केली. बंगळूर आहे बंगळूर. ओके बंगळूर. ओके काय पुन्हा बदललंय ना. कसं लिहाल मग आता ते उत्तर? जिया काय लिहिलंस ग? मॅम पहिलं ना हा शिवरायांना शिकवण्यासाठी शिक्षकांची नेमणूक शहाजी राजांनी पुण्यात केली. पुणे नाही, आपलं पहिलं बंगलोर आहे. तेच थोडस कन्फ्युजन झालं होतं. सुरुवात जी आहे ती बघा पहिल्या पॅराग्राफ मध्ये आहे उत्तर पहिल्या प्रश्नाचं. बंगळूरच्या दरबारात. बंगळूरच्या दरबारात अनेक भाषांच्या पंडितांना कलावंतांना आश्रय दिला होता. शिवरायांसाठी त्यांनी हुशार शिक्षकांची नेमणूक केली होती. कुठे केली होती मग? बंगळूरला. हा बंगळूर. करा करेक्शन करा पटकन. उत्तर लिहिताना शिवरायांना शिकवण्यासाठी शिक्षकांची नेमणूक शहाजी राजे यांनी बंगळूर येथे केली होती. लिहिता येईल? कळलं? असं सोपं आहे ना उत्तर लिहिणं आता? हो मा. निर्मिती शिक्षकांची नेमणूक केली होती नाही नुसतं. ठीक आहे. दुसरा प्रश्न ओजस्वी वाच. शिवरायांना शिक्षकांनी कोणत्या विद्या शिकवण्यास प्रारंभ केला? शिक्षकांनी शिवरायास घोड्यावर बसणे, कुस्ती खेळणे, दांडपट्टा फिरवणे, तलवार चालवणे इत्यादी विद्या शिकवण्यास प्रारंभ केला. ओके ठीक आहे चालेल. दादाजी कोंडदेवांनी शेतकऱ्यांना शेतसाऱ्याची सूट का दिली? सांग तुरभी सांग. दादाजी कोंडदेवांनी शेतकऱ्यांना शेतात लागवड करावी म्हणून दादाजींनी त्यांना काही वर्षे शेतसाऱ्याची सूट दिली. बरं, शेतकऱ्यांनी शेतात लागवड करावी म्हणून. ठीक आहे चालेल. 2 ते 3 वाक्यात उत्तर आहे. हा जिया सांग बरं, पुण्याचे रूप कसे पालटले? मॅम हे असं एकदम असं मी बरोबर लिहिलंय असं माहिती नाही खरं. मग बरोबर लिहून काढ ना. मग मी सांगू? सांग निर्मिती. हा जिजाबाई आणि शिवराय पुण्यात राहू लागले. हे लोकांना समजून मोठा धीर आला. जिजाबाईंनी त्यांना जवळ बोलवून दिलासा दिला आणि लोक पुन्हा पुण्यात राहू लागले व शेतावर जाऊ लागले. जिजाबाईंनी पडकी देवळे दुरुस्त करून घेतली आणि त्यांच्यात सकाळ संध्याकाळ पूजा होऊ लागली. गाव लोकांनी गजबजू लागले. त्यामुळे पुण्याचे रूप पालटले. ठीक आहे. जिया लिहिता आलं का आता? कळलं का? तू असंच लिहिलं असशील ना? हो मॅम तसंच लिहिलेलं आहे. बोल बरं एक वेळा म्हणून दाखव बरं. मॅम मी असं चालू केलंय म्हणजे माझं ते जिजाबाई शिवरायांसह पुण्यात राहू लागल्या. वाच ना मग, काय हरकत नाही, वाच. हे गावांच्या लोकांना समजले तेव्हा लोकांना मोठा धीर आला. जिजाबाईंनी त्यांना जवळ बोलून दिलासा दिला. लोक पुण्याला येऊन राहू लागले. शेतावर जाऊ लागले. जिजाबाईंनी पडकी देवळे दुरुस्त करून घेतली. देवळात सकाळ संध्याकाळ पूजा होऊ लागली. गाव लोकांनी गजबूज लागले. गजबजू लागले. त्यामुळे पुण्याचे रूप पालटले. ठीक आहे. ओके. शिवरायांना कोणत्या विद्या अवगत झाल्या? हे बघा, ह्या 2 प्रश्नांमध्ये कन्फ्युजन नका होऊ देऊ.
शिक्षकांनी कोणत्या विद्या शिकवण्यास प्रारंभ केला आणि कोणत्या विद्या त्यांना अवगत झाल्या, हे दोन्ही प्रश्न वेगवेगळे आहेत. ठीक आहे, मॅम मी सांगू? सांग सुरभी, सांग. अ, अ, शिवरायांना उत्तम राज्यकारभार कसा करावा, शत्रूशी युद्ध कसे करावे, किल्ले कसे बांधावे, घोडे व हत्ती यांची परीक्षा कशी करावी, शत्रूच्या दुर्गम प्रदेशातून निसटून कसे जावे इत्यादी अनेक विद्या शिवरायांना अवगत झाल्या. छान. ओके. आणि सेम विद्या त्यांच्या शिक्षकांनी शिकवल्या पण थोड्याफार. ठीक आहे. हो ना? हो. काय ओजस्वी? हो मॅम. दोन्हीचे उत्तर एका प्रकारे पाहता तर सारखीच आहेत, पण थोडस जास्त आहे दुसऱ्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये. हो ना? काय जास्तीचं आहे त्याच्यामध्ये सांगा बरं जरा मला. काय जास्त शिकले ते? उत्तम राज्यकारभार कसा करावा, शत्रूशी युद्ध कसे करावे, किल्ले कसे बांधावे, व्हेरी गुड. घोडे व हत्तीची परीक्षा कशी करावी आणि शत्रूच्या दुर्गम प्रदेशातून निसटून कसे जावे. चालेल. जिजाबाईंनी कोणता निश्चय केला होता? मॅम मी सांगू? ओवी कुलकर्णी सांगते. थांब आता ओवीला सांग. हा. जिजाबाईंनी आता निश्चय केला होता की त्यांचा शिवबा अशी परक्याची चक्री करणार नाही. तो स्वतः आपल्या लोकांचे राज्य म्हणजे स्वराज्य स्थापन करील. अरे चक्री आहे, चाकरी आहे ना ते, चक्री आहे का? हा, तुला भूक लागली आहे का? ते काना मात्रा खाणं चालू आहे. हा, चाकरी आहे ना ते, चाकरी करणार नाही. कोण वाचेल पुन्हा एक वेळा? ओजस्वी वाच बरं. जिजाबाईंनी आता निश्चय केला होता की त्यांचा शिवबा अशी परक्यांची चाकरी करणार नाही. तो स्वतःच आपल्या लोकांचे राज्य म्हणजे स्वराज्य स्थापन करेल. ओके, ठीक आहे. चला, सगळ्यांचे आता प्रश्नोत्तर व्यवस्थित झाले. आपली रिव्हिजन पूर्ण झाली, उजळणी पूर्ण झाली 5ही धड्यांची. कुणाला काही प्रश्न आता आज व्यवस्थित सगळे प्रश्न व्यवस्थित बघा, उत्तर लिहून काढा. 2-4 दिवसात व्यवस्थित लिहा. कुणाला काही उत्तरांचा प्रॉब्लेम असेल, नाही सापडलं तर मला विचार. ठीक आहे. आणि जर झाले लिहून तर ज्यांचे झाले त्यांनी प्रत्येकाने एकेका धड्याचे उत्तर पोस्ट करा. काय सगळे पोस्ट केले? सगळे पोस्ट केले का? बघावं लागेल. हो, 2 आणि 3 सोडून लिहून टाक. ठीक आहे. ओवी कुलकर्णी रेफर करशील निर्मितीने पाठवलेले उत्तर. आणि तुम्ही तुमचं चेक करा बरोबर लिहिलंय का पुस्तकातून. हा, शुद्धलेखन बघा, शब्द सगळे बरोबर आहेत का, म्हणजे धडा पण पुन्हा वाचून होईल. चाकरी तर चक्री नाही लिहायचं, चाकरीच लिहायचं. ठीक आहे. नला च नाही म्हणायचं, नला च नच म्हणायचा. तर बघूया आपण कशा प्रकारे एक्झाम लिहू. ती सरप्राईज राहणार आहे, ते आता सांगत नाही तुम्हाला आम्ही. ठीक आहे. पण 5 धड्यांवरच प्रश्नोत्तर राहतील. त्याच्या व्यतिरिक्त थोडस आपलं मराठीचं जनरल नॉलेज जर घ्यायची इच्छा असेल तर घेऊ आम्ही. आणि ओवी कुलकर्णी 2 वेळा प्रार्थना म्हणून दाखवायची. सगळ्यांनीच म्हणायची त्या दिवशी प्रार्थना. आणि न सगळं बघून यायचं नीट. माणसाने, लक्षात ठेवा. माणसाशी, माणसासम वागणे. बाणाचा न नळाचा आहे तिथे न नळाचा, न बाणाचा आहे तिथे न बाणाचा. काय ओवी, बघून पाठ करा. लिहिलेली आहे ना सगळ्यांकडे? ती लिहिली आहे का बरोबर, का तिथे पण गडबड केली आहे? मॅडम एकदा पोस्ट कराल, तुमच्याकडे आहे ना? हो, पाठवते. चालेल. ठीक आहे. तर आता सगळ्यांनी अभ्यास करून या.
तुम्हाला कळतं ना की चुकीचं बोललं तर अर्थ पण बदलतो, हो की नाही? हा, मग म्हणून लक्ष देऊन म्हणायचं. चला बोललो ना, ते पण एकदा घेतलं होतं ना, कपला काना लागला काप होतोय, हो की नाही? त्यानंतर दिन दिन पण घेतलं आपण. अर्थ दिनांक. बदलतो ना, मग बरोबर लिहायचं, बरोबर जे बोलतो तेच लिहायचं बरोबर. त्याच्यासाठी उच्चार शुद्ध आणि स्पष्ट हवेत. म्हणजे माणसाने म्हटल्यावर माणसानेच लिहिलं गेलं पाहिजे. हा, उच्चार शुद्ध करायचा प्रयत्न करायचा. ठीक आहे, शुद्ध उच्चार. प्रोनाउन्सिएशन शुड बी प्युअर. ठीक आहे, चला. आता कुणाच्या परीक्षा नाही आहे ना? संपल्या सगळ्यांच्या परीक्षा? छान. आता थोडासा मराठी. माझ्या परीक्षा आहेत अजून. 10 तारखेपर्यंत माझ्या परीक्षा. अरे बापरे, कुठल्या शाळेत ग? विबग्योय. तुला काय 2 इयत्तांच्या परीक्षा ठेवल्यात काय? 5वी आणि 6वी? एक्स्ट्रा फॉर सोजस्वी का ग? तिला अभ्यास आवडतो. मॅम आत्ताच सुरू झाले, मागच्या आठवड्यात.